जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यशोदानन्दन व्रज जन रञ्जन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय
हरिनाम संकीर्तन की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. तो पुन्हा एकदा सगळ्या भक्तांचं आजच्या आपल्या श्रीमद भागवत सत्रामध्ये स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 3 श्लोक नंबर 11. षष्ठम अत्रे अपत्यत्वम् वृत्तः प्राप्त अनुसूयया अन्वेक्षिकीम् अलर्कायाम् प्रह्लादादिभ्य ऊचिवा. षष्ठमत्रे अपत्यत्वम् वृत्तः प्राप्त अनुसूयया अन्वेक्षिकीम् अलर्काया प्रह्लादादिभ्य ऊचिवा. षष्ठम् अत्रे अपत्यत्वम् वृत्तः प्राप्त अनुसूयया अन्वेक्षिकीम् अलर्काया प्रह्लादादिभ्य ऊचिवा. षष्ठम् अत्रे अपत्यत्वम् वृत्तः प्राप्तो अनुसूयया अन्वेक्षिकीम् अलर्काया प्रह्लादादिभ्य ऊचिवा. षष्ठमत्रे अपत्यत्वम् वृत्तः प्राप्तो अनुसूयया अन्वेक्षिकीम् अलर्काया प्रह्लादादिभ्य ऊचिवा. षष्ठमत्रे अपत्यत्वम् वृत्तः प्राप्तो अनुसूयया अन्वेक्षिकीम् अलर्काया प्रह्लादादिभ्य ऊचिवा. माताजी word to word meaning. षष्ठम
6वा अत्रे अत्रींचे अपत्यत्वम पुत्रत्व वृत्त प्रार्थना केलेले प्राप्त प्राप्त केलेले अनसूया अनसूयाद्वारा अल्मिक्षिकीम आध्यात्म विषयक अलर्काय अलर्काला प्रल्हाद प्रल्हाद आदिभ्य इतरांना ऊचिवान बोलले. भाषांतर. अत्रि ऋषींच्या पुत्र रूपाने परम पुरुषांनी 6वा अवतार घेतला. अनुसूयेने प्रार्थना केल्यावरून तिच्या गर्भातून ते प्रकट झाले. त्यांनी अध्यात्म विषयांचे ज्ञान अलर्क, प्रल्हाद, यदू, हयहया इत्यादींना सांगितले. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे भगवान स्वतः अत्रि ऋषी आणि अनुसूया यांचे पुत्र दत्तात्रय म्हणून अवतीर्ण झाले. भगवंतांचे अवतार दत्तात्रयांचा जन्माचा इतिहास ब्रह्मांड पुराणात पतिव्रतेच्या कथेत वर्णन केलेला आहे. अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया हिने ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या पुढे प्रार्थना केली की हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल आणि मी जर तुमच्यापासून काही वर मागावाशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही संयुक्त रूपाने माझे पुत्र व्हावे. त्यांनी तिची प्रार्थना मान्य केली. भगवंतांनी दत्तात्रय रूपाने विशेषतः अलर्क, प्रल्हाद, यदू, हयहया इत्यादिकांना अन्वीक्षिकी विद्या प्रदान केली. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवाः. श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादः सहगना ललिता श्रीविशाखान्वितं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. पञ्चकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण. तर आज आपण पहिल्या स्कंदातील 3रा अध्याय श्लोक नंबर 11 यावरती चर्चा करतोय. तर थोडी पार्श्वभूमी देऊ इच्छितो की हा जो संवाद चाललेला या ठिकाणी
पहिल्या स्कंदामध्येच सुत गोस्वामी आणि नैमिषारण्य या ठिकाणी जमलेले जे साधू ऋषी आहेत, मुनी आहेत, त्यांनी 6 प्रश्न विचारले सुत गोस्वामींना. आणि त्याच्या उत्तरादाखल सुरुवातीला त्यांनी जे प्रथम 3 पुरुष अवतार आहेत त्यांचं वर्णन केलं आणि त्याबद्दल आपण अगोदर चर्चा केलेली आहे. आणि आता सध्या जे भगवंतांचे विविध अवतार आहेत त्यांच्याबद्दल चर्चा होते. 22 अवतारांचा या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे संक्षिप्त रूपामध्ये. तर हे 6 प्रश्नांपैकी चौथा आणि 5व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सुत गोस्वामी नैमिषारण्य या ठिकाणी जमलेल्या ऋषींना देत आहेत. तर भगवंतांचे अवतारांचा ज्यावेळी उल्लेख होतो तर भगवंतांचे अवतार यांची जर आपण श्रेणी बघितली, हा विषयच खूप विस्तृत असा विषय आहे. पण तरी आपण त्यामध्ये जर वर्गीकरण करण्याचं ठरवलं तर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की भगवंतांचे अवतार 2 विस्तारात होत असतात. एक असतं स्वांश आणि एक असतं विभिन्न अंश. स्वांश म्हणजे काय? विष्णू तत्व स्वतः, जसं बलरामजी आहेत, वराहदेव आहेत, हे काय आहेत? स्वांश आहेत, भगवंतांचे स्वतःचे अंश. विभिन्न अंश म्हणजे काय? आपण सगळे जीवात्मा. तर या ठिकाणी आपण आजचा आपला 11वा श्लोक आहे. 10व्या श्लोकामध्ये जे कपिल मुनी आहेत त्यांच्याबद्दल चर्चा झाली होती आणि त्यांनी सांख्य योगाचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि याबद्दल 3ऱ्या स्कंदामध्ये चर्चा होते. कपिल मुनी त्यांचे जे आई आहेत देवहूती माता त्यांना उपदेश करत होते. तर त्यांनी सांख्य योगाचं जे प्रतिपादन केलेलं आहे तेच पुढे चालवून जे दत्तात्रय आहेत ज्यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्यांनी सुद्धा सांख्य दर्शनाचं प्रतिपादन केलेलं आहे. तर या ठिकाणी सांख्य म्हणजे संख्या, या शब्दावरून हा सांख्य हा शब्द आलेला आहे. जर आपण बघाल भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाचं शीर्षक सुद्धा सांख्य आहे. सांख्यामध्ये सुद्धा भगवंत अर्जुनाला सांख्य योगाबद्दल सांगतो. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की 2 वेगवेगळे कपिल आहेत. एक आहे आपले कपिल मुनी, देवहूती मातांचे पुत्र, आणि पुढे चालून अजून एक कपिल आले. त्यांनी सुद्धा सांख्य दर्शनावरती प्रतिपादन केलेलं आहे. परंतु प्रभुपाद म्हणतात की ते जे कपिल आहेत त्यांनी जो सांख्य सांगितलं आहे तो नास्तिकवादी सांख्य आहे. आणि आपले भागवतामध्ये ज्यांचं वर्णन आहे कपिल मुनी यांनी जो सांख्य सांगितलेला आहे तो आस्तिक सांख्य आहे. तर यामध्ये जे आपले शरीर आहे आणि भौतिक सृष्टी आहे यामध्ये विविध तत्वांचं विवेचन करून त्यामागे निष्कर्ष काढला जातो की शेवटी या सगळ्यांमागे आहे कोण. तर ज्यावेळी कपिल मुनी बोलतायत त्यांचा निष्कर्ष आहे की शेवटी भगवंत सगळ्या शक्ती मागे आहेत. सगळं जी सृष्टी आहे सगळ्यांचे आधार कोण आहे? स्वतः भगवंत आहे. तर हे आस्तिक सांख्य झालं. परंतु जे दुसरे कपिल आहेत त्यांनी जे सांख्य दिले ते नास्तिक सांख्य आहे. तर या ठिकाणी आज अत्री मुनी आणि अनुसूया आणि त्यांचे जे पुत्र आहेत दत्तात्रय यांच्याबद्दल कथा लिहिली आहे. तर आपण बघतो शास्त्रामध्ये कधी कधी एकाच अवताराबद्दल विभिन्न कथा असतात आणि कधी कधी आपल्या मनात प्रश्न पडतो की खरं नेमकं काय? या ठिकाणी असं वर्णन दिलेलं आहे, या ठिकाणी थोडंसं वेगळं वर्णन आहे. तर याच्यामुळे कारण असं आहे की भगवंतांचे अवतार असं एकदाच होतात असं नाहीये. वारंवार भगवंतांचे अवतार हे होत असतात. आणि म्हणून काही वेळा असं होतं की एकाच अवताराच्या कथेमध्ये 2 विविध कथा आपल्याला ऐकायला मिळतात. जसं भागवतामध्ये पण आपण ज्यावेळी आपण ऐकतो कालिया मर्दन ज्यावेळी भगवंतांनी केलं, तर अजून एका ठिकाणी असा उल्लेख आहे की पुढे ज्यावेळी भगवंतांना मथुरेला जायचं असतं कंसाचा वध करण्यासाठी त्यावेळी भगवंत कालियावरती आरूढ होऊन मथुरेला जातात. आता आपण जो दशमस्कंद वाचलेला आहे यामध्ये तर हे वर्णन नाहीये. पण जसं मी म्हटलं की भगवंतचे अवतार एकदाच होत नाही, वारंवार होत असतात. म्हणून अशा प्रकारचा विविधता आपल्याला आढळते. त्यामध्ये कसलाही विरोधाभास नाहीये. तर आता आपण हे जे अत्री आणि अनुसूया देवी आहेत आणि त्यांचे पुत्र, तर या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की ब्रह्मांड पुराणामध्ये ही कथा आलेली आहे. तर एक ऋषी होते मांडव्य ऋषी. मांडव्य ऋषी खूप तपस्वी व्यक्ती होते आणि एकदा असं झालं की 4 चोर
यांनी राज्याच्या कोशागारामध्ये चोरी केली आणि हे पळायला लागले. आणि पळता पळता यांना आश्रम दिसला मांडवी मुनींचा. त्यांनी विचार केला, अरे चांगली जागा आहे लपण्यासाठी, कुणी संशय पण घेणार नाही आपल्यावर. तर हे गेले त्या ठिकाणी लपायला. लपून बसले. काही वेळे राजाचे सैनिक आले. सैनिकांनी विचारणा केली, पण जे मांडवी मुनी होते एकदम ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले, मौन धारण केलेले, तर काही बोलत नव्हते. तर हे दृश्य बघून सैनिकांना वाटलं की अरे आपण पहिले आजूबाजूला तपासून घेऊया. तपास केल्यानंतर ते 4 चोर तिथे मिळाले. तर यांनी असा समज करून घेतला की हे जे ऋषी आहे हे सुद्धा यामध्ये सहभागी असले पाहिजे. कारण हे चोर कुठे लपले? सगळी जागा सोडून यांच्या आश्रमातच का लपले? म्हणजे हे सुद्धा या चोरीमध्ये यांचाही भाग असला पाहिजे. तर अशी धारणा करून त्या चोरांना तर घेऊन गेलेच आणि त्यांना दंड देण्यात आला, सोडावर चढवण्यात आलं त्यांना. तर हे चोर तर त्यांचे तर मृत्यू झाला, परंतु मांडवी म्हणून ज्यावेळी शिक्षा देण्यात आली, तपस्वी आहेत, तर त्यांच्या हृदयामध्ये तो जो भाला होता तो प्रवेश केल्यानंतर सुद्धा ते मरण नाही पावले. परंतु त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उठला की मी असं काय केलं होतं माझ्या जीवनामध्ये ज्यामुळे मला अशी शिक्षा मिळते? मी आजपर्यंत कधी कोणाचं वाईट केलं नाही. तर त्या अवस्थेमध्ये ते बाहेर आले आणि तप करत होते. तर त्यावेळी असं झालं, एक कौशिक नावाचा ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी होती शीलावती. तर कौशिक नावाचा ब्राह्मण याला कुष्ठरोग झाला होता, काही कारणास्तव आजारी होता, विचित्र परिस्थितीमध्ये होता. परंतु शीलावती जी होती खूप पतिव्रता स्त्री होती, खूप काळजीपूर्वक तिच्या पतीचं ती सेवा करायची. परंतु एक दिवस एवढी सेवा करून सुद्धा ती बघितलं की पती अजूनही खिन्न मनस्थितीमध्ये आहे. तर तिने विचारलं पतींना की तुमची काय इच्छा आहे? तर या व्यक्तीने सांगितलं की त्यांच्या ज्या ठिकाणी ते राहायचे जवळच एक सुंदर वैश्या त्या ठिकाणी राहायची. तर म्हटलं त्या वैश्याचा मला संग करायचा आहे. तर ही इच्छा पत्नीला बोलून दाखवतोय. तर शीलावती जी पतिव्रत आहे तिने सुद्धा विचार केला की ठीक आहे, माहित नाही माझे पती किती दिवस जिवंत राहतील, पण मला यांची इच्छा पूर्ण करायची आहे. परंतु ती जी स्त्री आहे, सुंदर स्त्री, त्याची इच्छा तिचे पती करतायत, ती काही साधारण नव्हती. तर तिचा संघ लाभण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागणार होती. पैसे तर तिच्याकडे नव्हते, मग काय करणार? तर शीलावतीने काय सुरू केलं, गुपचूप जाऊन ती स्त्री ज्या ठिकाणी राहायची त्या परिसराचा साफसफाई करणं, अशी निम्न दर्जाची सेवा करणं सुरू केलं. अंगण झाडायचं, सडा टाकून द्यायचा. तर एक दिवस या स्त्रीच्या मनामध्ये प्रश्न उठला की ही स्त्री कोण आहे की जी नेहमी येते न विचारता एवढी सगळी सेवा करून निघून जाते? एक दिवस तिला विचारलं की तू कोण आहेस आणि हे सगळं का करतेस तू? शीलावती म्हटलं की मी एक ब्राह्मणी आहे आणि माझी एक इच्छा आहे, तुम्ही पूर्ण करणार का? तर ती स्त्री म्हटली की ठीक आहे, तुम्ही ब्राह्मणी असून एवढी सेवा करताय, ठीक आहे, तुमची जी काही इच्छा असेल ते मी पूर्ण करणार. मग तिने इच्छा बोलून दाखवली. तर स्त्री म्हटली की ठीक आहे, आज संध्याकाळी तुमच्या पतींना इकडे घेऊन या. तर अशा प्रकारे त्या कुष्ठरोग झालेल्या ब्राह्मणाला एका टोपलीमध्ये ठेवून शीलावती निघाली डोक्यावर त्यांना घेऊन. पण आता अंधाराची वेळ झाली होती, सूर्यास्त होत आला होता आणि अशा अवस्थेमध्ये काही गडबडीने चालता चालता ज्या ठिकाणी हे मांडव्य ऋषी, त्यांची परिस्थिती काय, हृदयामध्ये भाला त्यांना टाकण्यात आलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तप करताय. तर चुकून काय झालं, जो ब्राह्मण होता याचा धक्का मांडव्य ऋषींना लागला. तर विचार करा किती वेदना झाल्या असतील त्यांना. तर त्या वेदनेमुळे खूप विव्हळले ते आणि त्यांनी शाप दिला की ह्या व्यक्तीचा उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मृत्यू होणार. तर शीलावतीला खूप वाईट वाटलं की असं कसं तुम्ही शाप देऊ शकता माझ्या पतींना.
जाणीवपूर्वक थोडी झालं, चुकून झालेली गोष्ट आहे. पण शिलावती म्हटली ठीक आहे, जर तुम्ही असं शाप देत नसाल तर मी पण प्रतिज्ञा करते की जर मी खरंच आयुष्यभर माझ्या पती व्यतिरिक्त कोणाचंही चिंतन केलं नसेल तर उद्याचा सूर्यास्त होणार नाही. आणि विचार करा काय झालं असेल. दुसरा दिवस उजाडण्याच्या अगोदरच जे पशु पक्षी आहेत आपल्या अगोदर ते उठतात आणि चालू करतात त्यांचं काम. तेही विचार करतायत. जे नाईट ड्युटी करणारे पक्षी आहेत घुबडासारखे, ते सुद्धा विचार करतायत, अरे टाइम झाला, शिफ्ट संपली, अजून काय सूर्योदय होत नाही. सूर्योदय होईना. तर सगळे जे प्रमुख देवता आहेत ते घाबरले की सूर्योदय झाला नाही तर कसं चालणार, सृष्टी चालणार कशी. मग त्यांनी विचार केला की ही जी शिलावती आहे पतिव्रत स्त्री, आता हिला थांबायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे, हिला कोण शांत करणार. तर मग त्यांनी ते गेले सती अनुसूया यांच्याकडे. कारण एका सती नारीला जर शांत करायचं असेल तर अजून एक जी मोठी सती आहे तिची मदत घेणं आवश्यक होतं. तर म्हणून हे तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू महेश सती अनुसूया यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की बघा अशा प्रकारचा प्रसंग घडला आहे आणि कृपा करून तुम्ही त्या सतीला शांत करा. तर मग अनुसूया देवी येतात आणि तिला विनवणी करतात की ठीक आहे तुझी प्रतिज्ञा बरोबर आहे, पण सृष्टीचं काय होणार, जर सूर्योदय झाला नाही तर सृष्टी चालणार कशी, इतर सगळ्या जीवांचा पण तू विचार केला पाहिजे. मग म्हणे माझ्या पतीचं काय होणार, म्हणे ते मी बघून घेणार. अशा प्रकारे मग सूर्योदय झाला. जसा सूर्योदय झाला ब्राह्मण मेला. परंतु जसं अनुसूया देवी यांनी सांगितलं होतं की तू ती काळजी करू नको, तर सती अनुसूया यांनी पुन्हा एकदा त्या ब्राह्मणाला जीवित केलं. आणि मग तो संदर्भ या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद देत आहेत की त्यावेळी हे तिन्ही देव जे आहेत ते खूप प्रसन्न झाले, कारण अनुसूया देवींमुळे हे मोठं संकट टळलं होतं. मग त्यांनी विचारलं तुम्हाला काही मागायचं असेल तर तुम्ही मागू शकता. आणि मग तात्पर्यामध्ये प्रभुपाद तो संदर्भ देत आहेत की त्यावेळी सती अनुसूया यांनी मागणी केली की तुम्ही तिन्ही माझे पुत्र म्हणून यावं. तर ही एक कथा या ठिकाणी आलेली आहे ब्रह्मांडपुरात. परंतु अजून आपण पुढे गेलं चौथ्या स्कंदामध्ये पुन्हा एकदा मैत्रेय ऋषी आणि विदुर यांच्यामध्ये सुद्धा संवाद आहे. तर म्हणूनची जी वंशावळ आहे यांचं वर्णन करताना पुन्हा एकदा अत्री आणि अनुसूया देवी यांचा त्या ठिकाणी उल्लेख होतो आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक थोडीशी वेगळी कथा आलेली आहे. तर ब्रह्मांचे मानसपुत्र आहेत, त्यापैकी एक आहेत अत्री. तर अत्री हे प्रजापती आहेत. त्यांना संपूर्ण सृष्टीमध्ये कशा प्रकारे म्हणजे नवीन, जसं आपण बघतो एखादं बिल्डर असेल मोठा आणि त्याने मोठं कॉम्प्लेक्स बांधलं तर त्याला चिंता असतील की हे फ्लॅट विकतील कसे. त्याचं ते मुख्य कार्य काय, काही करून हे फ्लॅट भरले पाहिजे. तसं ब्रह्मदेवाने 14 लोकांचं हे भुवन बनवलं. आता यामध्ये राहणारे कोणी पाहिजे की नाही, मग हे काम कुणाला द्यायचं, तर ते काम दिलं प्रजापतींना. तर दक्ष प्रजापती एक आहेत, तसेच अत्री सुद्धा एक प्रजापती आहे. तर ब्रह्मदेवाने आज्ञा दिली आणि अत्रीने ती स्वीकार केली. परंतु त्या अगोदर एक महत्वपूर्ण गोष्ट ते करतायत. ते जाऊन अगोदर तपस्येला बसले. चौथ्या स्कंदामध्ये हे वर्णन येत आहे. बघा वडिलांची आज्ञा आहे संतान उत्पत्ती करण्याची, परंतु त्या अगोदर अत्री काय करताय, तपस्येला जात आहे. तर 1-2 नव्हे 100 वर्षे तपस्या करतात अत्री. आणि सोबत अनुसूया देवी देखील असतात. तर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात येऊ शकतो की तपस्या ही किती महत्वाची आहे. पुढे आपण बघतो ज्यावेळी दक्ष प्रजापती त्यांच्या मुलांना हरिअश्वस आणि शबलश्वस 10,000 मुलं, त्यांना पण म्हणतात की पहिले तुम्ही तपस्येला जायला पाहिजे. त्यांचं पण कार्य तेच आहे, परंतु म्हणतात की पहिले स्वतःचं शुद्धीकरण करा, स्वतःला पवित्र करा आणि मग नंतर तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करा. पुढे आपण बघतो 5व्या स्कंदामध्ये वृषभदेव हे सुद्धा त्यांच्या मुलांना तपस्या करायला सांगतात. नायम देहो देह भाजाम नरलोके कष्टान कामान अरहते वित्पुजामे
तपो दिव्यम पुत्र कायेन शुद्धी तस्मात ब्रह्म सौख्यम अनंतम. मुलांना म्हणजे अरे मनुष्य जन्म फक्त काबाड कष्ट करायचं आणि 4 गोष्टींमध्ये गुंतून राहण्यासाठी नाहीये. आहार, निद्रा, भय, माहिती. त्याही पेक्षा एक उदात्त ध्येय मनुष्य जन्माला असलं पाहिजे. तर तपस्या ही प्रत्येकाला करावी लागणारच या जगामध्ये. कोणीही तपस्या केल्यापासून राहू शकत नाही. फक्त उद्देश आपला काय आहे तपस्येचा, ती महत्वाची गोष्ट. बाहेरही लोक तपस्या करतात. तथाकथित भौतिक लोक सुद्धा खूप तपस्या करतात. मुंबईमध्ये आम्ही बघतो विरारला राहणारे लोक, त्यांचा जॉब आहे CST ला, 3 तास प्रवास करून येतात ते ऑफिसमध्ये, परत 8 ते 10 तास, परत जाण्यासाठी 3 तास. तर घरातले जे लहान मुले त्यांना माहीत पडत नाही वडील जातात कधी आणि येतात कधी. वडील जातात तेव्हा ते झोपलेले असतात, वडील आल्यानंतर ते झोपलेले असतात. तर तपस्या तर भौतिक लोक सुद्धा करत आहेत, परंतु उद्देश काय आहे? इंद्रिय तृप्ती. आणि जे अध्यात्मामध्ये आहेत भक्त सुद्धा तपस्या करत आहेत, परंतु उद्देश काय आहे? भगवंतांची प्रसन्नता, आत्मशुद्धीकरण. तर तपस्या ही करावी लागणारच. फक्त आपल्याला निश्चित करायचं आहे की आपण कोणत्या उद्देशासाठी तपस्या करायची. तर अशा प्रकारे अत्री तपस्या करतायत. 100 वर्ष होऊन गेले आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची जी योग साधना आहे त्यामुळे काय होतं, त्यांच्या डोक्यातून एक प्रचंड असं अग्नी निर्माण होतो आणि तिन्ही लोक तापू लागतात. परिस्थिती बघून सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी परत एकदा ब्रह्मा विष्णू महेश यांचं आगमन होतं. परंतु अत्रींची इच्छा काय आहे? वडिलांनी सांगितलं की संतान उत्पत्ती करायची आहे. परंतु अत्री मुनींचा त्यांनी ज्यावेळी भगवंताचं चिंतन केलं त्यामध्ये एक कमी राहिली आणि ती खूप मोठी कमी होती. का? तर त्यांनी प्रार्थना केली भगवंतांना, पण त्यांना हे माहित नाहीये की सर्वश्रेष्ठ भगवंत कोण आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कोण आहेत, याबद्दल त्यांना कल्पना नाहीये, किंवा आपण म्हणूया ते संभ्रमामध्ये आहेत. तर म्हणून या तिन्ही देवांचं चिंतन केलंय, ब्रह्मा विष्णू आणि महेश. एवढं माहिती आहे की हे 3 प्रमुख आहेत, पण यापैकी कोण सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल संभ्रम आहे. तर म्हणून तिथं प्रार्थना काय करतायत? शरणं तं प्रपद्येऽहम् एव जगदीश्वर प्रजामात्म समं मह्यं प्रयच्छति इति चिंतयन्. तर म्हणतायत की मी अशा भगवंतांना शरण जातो आहे जे ह्या जगाचे जगदीश्वर आहेत. तर जगदीश्वर हा शब्द या ठिकाणी आलेला आहे, परंतु समस्या अशी की यांनाच माहित नाही की जगदीश्वर कोण आहे. तर अशाच प्रकारची कथा आहे आपण बघतो. ज्यावेळी भृगुमुनी आणि इतर जे ऋषी असतात, एकदा सगळे ऋषी भृगुमुनींना एक विशेष कार्य सांगतात. आणि काय कार्य आहे? आपल्याला हे निश्चित करायचं की सर्वश्रेष्ठ कोण आहे. ब्रह्मा विष्णू महेश आहेत, परंतु त्या तिन्हीमध्येही श्रेष्ठ कोण आहे. आणि मग तुम्हाला माहिती कशा प्रकारे भृगुमुनी सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना भेट देतात. पहिल्यांदा जातात ब्रह्माजींकडे. ब्रह्माजींचे पुत्र आहे, परंतु त्यांना प्रणाम करत नाही. ब्रह्माजींना थोडं दुखावतं मग की अरे असा कसा मुलगा आहे, इतक्या दिवसानंतर वडिलांना भेटायला आला आणि साधा प्रणाम सुद्धा करत नाहीये. तर अपराध घडला, पण ब्रह्माजी बोलले नाही, परंतु मन मात्र दुखावलं. आणि भृगु ऋषींनी ते टाळलं की अरे वडिलांना दुःख झालंय, जरी बोलत नाही तरी दिसतंय की दुःख झालंय. झाली परीक्षा. पुढे गेले शंकरांकडे. तर शंकरांचं आणि यांचं नातं आहे भावाचं नातं. आता इतक्या दिवसात भाऊ आला तर शंकरांना खूप आनंद झाला, उठून भावाकडे धावत गेले. आणि भृगु म्हणतात त्याच्यात बाजूला हट, आंघोळ वगैरे करत नाही, स्मशानातली राख लावून बसतो. अरे बापरे काय बोलताय. शंकरांना पण प्रचंड राग आला, मारायला धावणार होते. पार्वती मातेने थांबवलं की जाऊ द्या, तुमचा भाऊ आहे का. भृगुमुनी म्हटले हा कळलं, परीक्षा झाली.
यांना राग आला म्हणजे हे सुद्धा भगवंत नाही आहेत. मग शेवटी गेले वैकुंठामध्ये. वैकुंठामध्ये भगवंत विश्राम करतायत, लक्ष्मी मातेचं पादसंवाहन करतायत. सरळ जाऊन भगवंतांच्या छातीवर लाथ मारली. एवढं झाल्यानंतर सुद्धा भगवंतांच्या तोंडावर, मुखावर कसल्याही प्रकारचा विकार नाहीये. उलट भगवंत उठून म्हणतायत की माझी छाती ही वज्रासारखी कठोर आहे, कदाचित तुमच्या पायांना काही इजा झाल्याचं जरा बघा. मग प्रभूंनी ठरवलं, झालं निर्णय, निष्कर्ष हाच आहे की विष्णू हे सर्वोत्तम आहे. तर हा जो संभ्रम आहे की भगवंत कोण आहेत, आपल्याला वाटतं ही काय मोठी गोष्ट आहे. ती प्रभुपादांची कृपा आहे की आपल्याकडे कोणी व्यक्तीने 2 प्रोग्राम जरी अटेंड केले तरी त्याला कळतं की कृष्ण हे परमपुरुषोत्तम भगवंत आहे. एकदा प्रभुपाद अमेरिकेला असताना मालती मातेंची मुलगी सारस्वती, तिला बोलवलं प्रभुपादांनी आणि प्रभुपाद की सरस्वती हु इज कृष्ण, कृष्ण हे कोण आहे. तर सरस्वती म्हणते कृष्ण इज सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड. प्रभुपाद म्हणतात बघा, एवढ्या लहान मुलीला सुद्धा माहिती आहे की कृष्ण कोण आहे. आणि मोठमोठे सायंटिस्ट, तत्ववेत्ता यांना कन्फ्युजन आहे, संभ्रम आहे की कृष्ण कोण आहे. तर ही प्रभुपादांची कृपा आहे की प्रभुपादांनी अशा प्रकारे भगवंतांना इंट्रोड्यूस केलंय. ज्यावेळी आपल्या संस्थेचं नामकरण करायचं होतं, बऱ्याच लोकांनी प्रभुपादांना सजेशन दिलं की तुम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामय संघ असं नामकरण करण्यापेक्षा असं लिहा आंतरराष्ट्रीय गॉड कॉन्शियसनेस. भगवंत कृष्ण म्हणण्याऐवजी गॉड म्हणा. प्रभुपाद म्हणजे नाही, अजिबात नाही. म्हणजे ज्यांना माहित नसेल गॉड कोण आहे त्यांना संभ्रम असू दे, आम्हाला चांगल्या रीतीने माहिती आहे की भगवंत कोण आहे, तर आम्ही त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि मग भगवंतांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना सजेस्ट केलं आणि तेच ठेवण्यात आलं. तर आपल्याला कसल्याही प्रकारचा संभ्रम नाहीये. का? संपूर्ण श्रेय जातं श्रील प्रभुपादांना. एकदा प्रभुपादांना कोणी विचारलं की प्रभुपाद तुम्ही जे ट्रान्सलेशन केलेलं आहे, तत्पर्य लिहिलंय, बऱ्याच वेळा श्लोकामध्ये कुठेही कृष्णाचा उल्लेख नाहीये, भाषांतरामध्येही कृष्ण नाहीये, तात्पर्यामध्ये तुम्ही सगळं कृष्ण, हे कसं काय. तर प्रभुपाद म्हणतात की जसे मायावादी लोक असतात, ज्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे, जसं भगवंत म्हणतात की सर्व धर्मानी परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तर याच्यामध्ये काय दुविधा आहे समजण्यासारखी. तरी मायावादी काय म्हणतात, नाही, ते कृष्ण नाही आहेत ज्यांना तुम्ही शरण जायला पाहिजे, ते परम निराकार ब्रह्म आहेत, त्यांना तुम्ही शरण जायला पाहिजे. तर जिथे स्पष्ट उल्लेख आहे, कृष्ण म्हणतात की माम एवम, एवम म्हणजे सर्टनली, निश्चितपणे, एकम, अजून किती स्पष्ट बोलायला पाहिजे भगवंतांनी, तरी तिथेही भगवंतांना नाकारलं जात आहे. एकदा प्रभुपाद गीता संमेलना गेले, गीता संमेलन आयोजित केलं होतं. तर गीता संमेलन, गीतेचे वक्ता कोण? कृष्ण. ज्यावेळी प्रभुपाद गेले त्यांनी बघितलं एकही तिथे कृष्णाचा फोटोही नाही, आणि जे वक्ते बोलतायत कोणीही कृष्णांचा उल्लेख पण करत नाहीये. तर प्रभुपादांना प्रचंड राग आला, तिथून उठून निघून गेले आणि मला नाही करायचं अशा प्रकारे वक्तव्य. ज्या ठिकाणी गीता संमेलन ठेवलंय आणि गीतेचा जो वक्ता आहे त्यालाच स्थान नाहीये. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे जसं मायावादी स्पष्ट उल्लेख असून सुद्धा भगवंतांना नाकारतात, तर मी सुद्धा जिथे स्पष्ट उल्लेख नाहीये तिथे सुद्धा कृष्णांचा उल्लेख केलेला आहे. कारण शेवटी संपूर्ण जे काही साधना बघते त्याचं एकमेव ध्येय काय आहे की आपण कृष्णांची शरणागती घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभुपाद पुनरावृत्ती करतात त्यांच्या तात्पर्यांमध्ये. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्यावेळी अत्री मुनी समोर तिन्ही देव आले आणि त्यांनी, आता ते इतके वर्ष 100 वर्ष एका पायावर उभे राहिले होते, आता अचानक हे 3 देव समोर आहेत, तर त्यांना प्रणाम करण्यासाठी पण एका पायावर लंगडत लंगडत जात आहे आणि त्यांना दंडवत प्रणाम करताय.
आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद दंडवत या शब्दाचा अर्थ देखील सांगतात. दंड म्हणजे मोठी काठी. जशी काठी आपण धरली आणि तिला असं सोडलं तर ती कशी जमिनीवर पडणार, त्या प्रकारे आपण प्रणाम केला तर त्याला म्हटलं जातं दंडवत. तर अशा प्रकारे अत्रींनी त्या तिन्ही देवांना दंडवत केलं. आणि मग ते प्रश्न विचारतात की मी तुम्हाला बोलवलं होतं पण मला माहित नाही तुम्ही नेमके कोण आहात, तर तुम्ही जरा सांगणार का तुमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे. तर हे तिन्ही जे आहेत ब्रह्मा विष्णू ते सुद्धा म्हणतात की बघा तुम्ही ज्या प्रकारे चिंतन केलं होतं त्या प्रकारे आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत आणि तुमची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यांची इच्छा काय होती, त्यांना भगवंतांसारखा पुत्र हवा आहे. श्लोकामध्ये त्याचा शब्द आलाय प्रजा आत्म समम मह्यम. आत्मजा, प्रजा म्हणजे मूल, आत्मजा म्हणजे तुमच्या सारखा. त्यांना उद्देशून म्हणतायत तुमच्यासारखा पुत्र मला हवा आहे. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की ज्या प्रकारे अत्री यांनी इच्छा व्यक्त केली आहे यावरून आपण म्हणू शकतो की अत्री हे शुद्ध भक्त नाही आहेत. का शुद्ध भक्त नाही आहेत? कारण त्यांना भगवंतांसारखा पुत्र हवा आहे, भगवंत स्वतः पुत्र म्हणून नव्हे. तर एक छोटासा फरक आहे या ठिकाणी आणि तो प्रभुपाद निदर्शनास आणून देतात आणि म्हणतात की त्यामुळे हे शुद्ध भक्त नाहीयेत. आणि अजून म्हणतात की शेवटी जी इच्छा त्यांनी केली होती पुत्र प्राप्तीची, शेवटी ती भौतिक कामना आहे. म्हणून ह्या दोन निकषांवरती आपण म्हणू शकतो की अत्री हे शुद्ध भक्त नव्हते. आणि दुसऱ्या बाजूला प्रभुपाद म्हणतात की या ठिकाणी अत्री आणि अनुषादेव यांनी प्रार्थना केली भगवंतांना तुमच्या सारखा पुत्र. पण दुसरीकडे आपण बघतो आनंद आणि यशोदा मैया ज्यावेळी यांना या धर्तीवरती यायचं होतं ते कोण होते, द्रोण आणि धरा. द्रोण नावाचे वसू आणि त्यांची पत्नी होती धरा. तर यांनी काय तपस्या केली की आम्हाला भगवंत स्वतः पुत्र म्हणून हवे आहे. भगवंतांसारखा आणि स्वतः भगवंत यामध्ये फरक आहे. तर यशोदा आणि नंदबाबा खूप महान व्यक्तिमत्व आहे आणि भगवंतांचे नित्य त्यांची ती जागा आहे, भगवंतांचे आई वडील. आणि त्या श्लोकामध्ये राजा परीक्षित म्हणतायत श्रीराजो उवाच नंद किम अकरोत् ब्रह्मन् श्रेय एवं महोदय यशोदाच महाभागा पपो यस्यास्तनं हरिः. म्हणतायत की नंद किम अकरोत् ब्रह्मन्, नंद महाराज आणि यशोदा यांनी असं कोणतं कार्य केलं होतं, असं काय केलं होतं जेणेकरून भगवंत स्वतः त्यांचे पुत्र म्हणून आले. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर सांगतात की हे त्यांचं इटर्नल नित्य शाश्वत त्यांचं स्थान आहे की ते भगवंतांचे आई वडील आहे. किती मोठं भाग्य आहे. आणि प्रभुपाद जे यमुना माते जे त्यांना पत्रव्यवहार त्यावेळी करायचे त्यांना सांगायचे की तुम्हाला यशोदा मैयाच्या पासून शिकायला पाहिजे. तर आपण कधीही यशोदा मैयाचं स्थान घेऊ शकत नाही, परंतु यशोदा मातेचा जो भाव आहे, नंद महाराजांचा जो भाव आहे तो मात्र आपण घेऊ शकतो. त्यांना रिप्लेस नाही करू शकत आपण, परंतु त्यांचा भाव मात्र आपण घेऊ शकतो. त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो की भगवंतांप्रती आपला कसा भाव असला पाहिजे. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद हे देखील म्हणतात की यशोदा मैया ह्या नंदबाबांपेक्षाही सौभाग्यशाली आहेत. कशा प्रकारे? कारण ज्यावेळी भगवंतांचा जन्म झाला तेव्हापासून सर्वात जास्त संघ कोणाचा त्यांनी घेतला तर तो आईचा संघ घेतला. नंदबाबा तर दिवसासाठी काही कामानिमित्त बाहेर जायचे, कधी मथुरेला जायचे टॅक्स पे करायला, कधी कामानिमित्त बाहेर जायचे. परंतु यशोदामया तसं नव्हतं, तर त्यांनी भगवंतांचा खूप संघ घेतलाय. आणि म्हणून त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहित आहेत की त्या खूप सौभाग्यशाली आहेत. तर कशा प्रकारे यशोदामयांचं एवढं स्थान विशेष काय आहे? तर एकदा काय होतं, आता कृष्ण बलराम थोडेसे मोठे झाले, चालायला लागले, तर मित्रांसोबत खेळत होते. मित्रांसोबत खेळत असताना
तुम्हाला कल्पना आहेच की ज्यावेळी मुलं खेळायला लागतात त्यांना बाकी कसल्याही गोष्टीचं ध्यान राहत नाही, ना भूक ना पाणी ना काही. तर अशाच प्रकारे कृष्ण आणि बलराम खेळण्यामध्ये अतिशय मग्न झाले. तर रोहिणी माता वेळ झालेली आहे जेवणाची, तर त्यांना बोलायला जातं. तर रोहिणी माता बोलवण्यासाठी आणि आवाज देत आहे, बलरामजी आहेत त्या ठिकाणी, कृष्ण आहे. परंतु ते ऐकून सुद्धा कृष्ण आणि बलराम काही प्रतिसाद देत नाही. आणि त्यावेळी ते जाण्याचा विचार करू लागतात. लगेच मित्र काय म्हणतात, हे कुठे चाललास, अजून आपला खेळ पूर्ण झालेला नाहीये, आता अपूर्ण खेळ सोडून जाऊ शकत नाहीस तू. अरे नाही, आई बोलवते. नाही ते काही असू दे, जर तू आज अपूर्ण खेळ सोडून गेलास तर उद्यापासून आमच्यामध्ये खेळायला यायचं नाही. झालंय लहानपणी सगळ्यांसोबत, अपूर्ण खेळ सोडून जाऊ शकत नाही. परत दोघं खेळायला लागतात. परत रोहिणी माता म्हणतात की आता हे माझ्याकडनं होण्यासारखी गोष्ट नाहीये. मग जाऊन यशोदामाईला सांगतात की तुम्ही जा, मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही जर गेला तर निश्चितपणे कृष्ण आणि बलराम परत येतील. तर याचं वर्णन करतायत बिलोंगल ठाकूर त्यांच्या गोविंद दामोदर सूत्रामध्ये म्हणतात, क्रीडन्तमन्तं व्रजमात्मजं स्वं समं वयस्से पशुपालबाले प्रेम्णा यशोदा प्रजुहाव कृष्णं गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति क्रीडन्तमन्तं व्रजमात्मजं स्वं समम वयस्से पशुपालबाले, त्यांच्या वयाच्या मुलांसोबत खेळत होते. आता रोहिणी मातेने विनंती केली की तुम्ही जा. तर यशोदामया जातात आणि मग प्रेमणा यशोदा एवढ्या प्रेमपूर्वक हाक मारताय की अरे कृष्ण, अरे बलराम, चला जेवायची वेळ झाली आहे आणि नंदबाबा तुमची वाट बघताय. आणि ज्यावेळी कृष्ण आणि बलराम यशोदा मातेचा आवाज ऐकतात, सरळ खेळ सोडून धावत पडत येतात. तर यशोदा मातेचा खूप मोठा गौरव आहे. आणि भगवंतांनी अवतार तर घेतला देवकी मातेच्या पोटी, परंतु जे सौभाग्य देवकी मातेला मिळालं नाही, भगवंतांच्या लहानपणीच्या त्या लीला बघण्याचं सौभाग्य, ते कुणाला मिळालं, यशोदा मायांना. आणि असं म्हणतात की भगवत धामामध्ये सुद्धा भगवंतांच्या बाल लीला बघायला मिळत नाही, कारण तिथे भगवंत तर नवयुवक नवकिशोर 16 वर्षाचे युवक, मग बाललीला कसं मिळणार. तर एकदा आता लहान कृष्ण आणि बलराम असताना एकदा काय केलं यांनी, गोवत्स बाले शुशुकाक पक्षम बंधंतमं भोजदलायताक्षम. गाईचे जे छोटे वासरू होते ते गोठ्यामध्ये चरतात दिवसभर. गाई चरायला जातात पण वासरं गोठ्यामध्ये असतात. तर कृष्ण आणि बलराम यांनी बघितलं की आता गाईचे वासरू आहेत त्या ठिकाणी आणि ते खेळतात, उड्या मारतायत. त्यांनी काय केलं, एक जो गोपबालक होता छोटा त्यांच्याच वयाचा, त्याची शेंडी पकडली आणि ती शेंडी वासराच्या शेपटीला बांधताय. गोवत्स बाले शुशुकाक पक्ष बंधंतमं भोजदलायताक्षम. आणि हे सगळं कोण बघतायत, यशोदा माता बघताय. आणि यशोदा येतात म्हणतात, उवाच मातां चिबुकं गृहीत्वा. चिबुकं म्हणजे असं इथे पकडतायत कृष्णाला आणि म्हणतात की काय चाललंय तुझं. उवाच माता चिबुकं गृहीत्वा गोविंद दामोदर माधवेति. तर ह्या भगवंताचे आकर्षक बाल्य लीला आहे, ते सौभाग्य वैकुंठामध्ये जे राहत त्यांना सुद्धा मिळत नाही, परंतु ते सौभाग्य कुणाला मिळतंय, ब्रजवासियांना मिळतंय, यशोदा मात्यांना मिळतंय. श्रील रूप गोस्वामी पद्यावली नामक ग्रंथामध्ये म्हणतात, त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे, श्रुतिम अपरे स्मृतिम इतरे भारत म्हणणे भजंत भव भीत अहम इहम नंदम वंदे यस्या लिंदे परमं ब्रह्म. म्हणतात की अरे ज्याला वेदांचा अभ्यास करायचा असेल त्याला करू द्या, त्याला इतिहास महाभारत रामायण वाचायचं असेल त्याला वाचू द्या, मी तर हे सगळं करणार नाही. का,
मला तर नंद महाराजांची पूजा करावीशी वाटते. नंद महाराजांची महती काय की त्यांच्या अंगणामध्ये परब्रह्म भगवंत खेळत आहे. असं सौभाग्य कोणाचं असेल. तर म्हणून मला दुसरं कोणाशी काही घेणं नाही. मला नंद महाराज हे पूजनीय आहेत. तर आपण बघतो या ठिकाणी दाम्पत्य जीवनाची चर्चा करतोय. अदिती आणि अनुसूया देवी यांनी सुद्धा भगवंतांसारखा पुत्राची मागणी केली, परंतु यशोदा मैया आणि नंदबाबा यांनी स्वतः भगवंतांना मागून घेतलं. आणि तिसऱ्या स्कंदामध्ये कर्दममणी आणि देवभूती माता हे असे एकमेव दाम्पत्य आहेत ज्यांचं दाम्पत्य जीवन बघून भगवंतांना त्यांच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेण्याची इच्छा झाली. बघा, भगवंतांनी अगोदर ठरलेलं नव्हतं की भगवंत त्यांच्या पोटी जन्माला येते. ज्यावेळी लग्न झालं देवभूती माता आणि यांचं, त्यावेळी कर्दमने सांगितलं की मी तुला संतती प्राप्ती करून देणार आणि नंतर मी पुन्हा एकदा वनामध्ये जाऊन तपश्चर्या वगैरे करणार. तर त्यांना 9 कन्यांची प्राप्ती त्यांना झाली. परंतु ज्यावेळी स्वतः भगवंत अवतीर्ण झाले, भगवंतांनी बघितलं की हे दोन्ही पती पत्नी किती समर्पक भावनेने माझी पूजा करतायत. भगवंतांनाच इच्छा निर्माण झाली की अरे यांच्या पोटी पुत्र म्हणून जायला पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे नंद बाबा यशोदा मैया हे खूप सौभाग्यशाली आणि त्यांच्याबद्दल खूप वर्णन केलेलं आहे. त्यांचा गौरव या ठिकाणी गायलेला आहे. तर भगवंत पुढे चालून यशोदा गोस्वामी म्हणतात की अवतार हे असंख्यही. असं नाही की भगवंताचे फक्त 22 अवतार आहेत. भगवंतांच्या अवतारासाठी ते उदाहरण देतात. जसं समुद्रामध्ये लाटा येतात, त्या लाटांची आपण गणना करू शकतो का? नाही करू शकत. अगदी त्याचप्रमाणे भगवंतांचे जे अवतार आहेत ते असंख्य आहेत. आपण त्यांची गणना करू शकत नाही. परंतु या ठिकाणी ह्या 22 अवतारांचा उल्लेख केलेला आहे. परंतु आपण असा गैरसमज करून घेऊ नये की फक्त 22 भगवंतांचे अवतार आहेत. नाही, अवतारही असंख्य असंख्य आहे ज्याची आपण गणना करू शकत नाही. तर भगवंत अवतार धारण करतात त्यामागे मूळ कारण काय असतं? तर सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरणं व्रजम अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. कोणी म्हणेल धर्माची स्थापना करण्यासाठी, पण नाही. भगवंतांचा मूळ उद्देश काय असतो? परित्राणाय साधूना. भगवंतांना त्यांच्या भक्तांना वाचवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी भगवंतांचा पहिला हेतू तो असतो. बाकी सगळं नंतर, पण पहिले माझ्या भगवंत. आणि म्हणून गजेंद्र त्यावेळी प्रार्थना अर्पण करतात भगवंतांना. तर म्हणतात मादृक् प्रपन्न पशुपाश विमोक्षणाय मुक्ताय भूरि करुणाय नमो ललाय. तर म्हणतायत भगवंतांचा एक गुण आहे की त्यांच्या भक्तांना मदत करण्यामध्ये ते कधीही आळस दाखवत नाही. नमो अललाय. अललाय म्हणजे काय? ज्याला आळस नाहीये. तर भगवंतांना त्यांच्या भक्तांना मदत करण्यामध्ये कधीही ते आळस करत नाही. तर या ठिकाणी त्या प्रकारे चर्चा होते. तर पुढे तर मूळ उद्देश काय भगवंतांचा? परित्राणाय साधूना, नंतर विनाशाय दुष्कृता. तर भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये परीक्षित मला सुद्धा वर्णन करतात. येन येन अवतारेण भगवान हरिर ईश्वर करोति कर्णरम्यानि मनोज्ञानि च न प्रभो यशृण्वतो अपयति अरतिर्वितृष्णा सत्यं जशुद्धेत अचिरेण पुंसा भक्ति हरौ तत्पुरुषं च सख्यं तदैव हारं वद मनसेचे. तर भगवंत अवतार धारण करतात आणि करोति कर्णरम्यानि. भगवंताच्या लीला कशा आहेत? कर्णरम्यानि, खूप मधुर ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी. पण हे ऐकल्यामुळे होतं काय? तर 5 प्रकारचे फायदे आपल्याला होतात.
त्याचं वर्णन या श्लोकामध्ये करत आहेत. परीक्षित महाराज म्हणतात, तर काय म्हणतात पहिल्यांदा, तर कर्णरम्य तर आहेच, पण म्हणतात की मनोज्ञानी च न प्रभू. तर भगवंतांच्या लीलांचं श्रवण केल्यामुळे काय फायदा होतो आपल्याला? पहिला फायदा होतो की आपल्या मनामध्ये जे नको असलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचं आपण म्हणू शकतो ते काढण्याचं काम कोण करतात? भगवंतांच्या कथा करतात. आपल्या मनामध्ये काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि म्हणून भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सुद्धा म्हणतात, दुष्ट म्हणा तुम्ही केसेर वैष्णव. स्वतःच्या मनालाच म्हणताय की तू कशा प्रकारचा वैष्णव आहेस. प्रतिष्ठारता रे दुर्जनेर घारे, तब हरि नाम केवल दुष्ट तुम्ही केसेर वैष्णव. अरे कशा प्रकारचा वैष्णव आहेस तू? तुझं जे हरिनाम घेतोस ना, फक्त लोकांना दाखवण्यासाठी तू घेतोयस. तर ज्यावेळी आचार्य अशी प्रार्थना अर्पण करतात, कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की मनाचा स्वभाव काय, आणि म्हणून या ठिकाणी पहिला फायदा काय होईल आपल्याला? आपल्या मनाची जी अशुद्धी आहे ती काढण्यासाठी कृष्ण कथा आपल्याला मदत करेल. दुसरा फायदा, या भौतिक जगातील ज्या गोष्टी आहेत त्या ऐकण्यासाठी आपल्याला नेहमी रुची असते. होतं की नाही? दोन लोक गप्पा गोष्टी करतायत आणि जर कोणी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतील आणि तुम्ही जर बाजूने चालला असाल तर काय होतं? कान तिकडे जातात की नाही, काय चर्चा चालली आहे. तर आपल्याला या भौतिक जगातील गोष्टींप्रती ऐकण्याप्रती खूप आकर्षण आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात, श्रोतो व्याधी राजेंद्र निनाम संती सहस्त्र अपशतम आत्मतत्वम गृहेषु गृहे मेलिना. अरे हजारो विषय त्या लोकांकडे ऐकण्यासाठी, परंतु चुकून सुद्धा भगवंतांचं नामस्मरण कथा हे लोक ऐकत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. तर दुसरा फायदा काय होईल? या भौतिक ज्या गोष्टी आहेत ती ऐकण्याची जी आपली रुची आहे ती कमी होत जाईल. तिसरा फायदा, हळूहळू ज्यावेळी आपण कृष्ण कथा ऐकत जाऊ काय होईल? जी भक्तिमय सेवा करण्याची वृत्ती आहे ती आपल्यामध्ये निर्माण होईल. भगवंतांची सेवा करण्याची वृत्ती हळूहळू आपल्यामध्ये निर्माण होईल. चौथा फायदा, भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण होईल. आपली सध्याची परिस्थिती विपरीत आहे. आपल्याला या भौतिक जगातील गोष्टींप्रती आकर्षण आहे, भगवंतांप्रती आसक्ती नाहीये. म्हणून भगवंतांवर आसक्ती निर्माण होईल केव्हा? ज्यावेळी आपण कृष्ण कथा ऐकू तेव्हा. आणि पाचवा फायदा काय होईल? हे विशेष आहे. हे कसं होईल? ते म्हणतात की भक्तांमध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण व्यवहार स्थापित होतील. कृष्ण कथा ऐकल्यामुळे भक्तांमध्ये देखील मैत्रीपूर्ण नातं संबंध स्थापित होतील. तर या ठिकाणी अशा प्रकारे कृष्ण कथा ऐकण्याचे फायदे सांगतायत. तर भगवंतांचं अवतार घेण्याचं काय कारण आहे? तर पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये कुंती महाराणी सुद्धा खूप सुंदर प्रकारे वर्णन करतात की कशा प्रकारे भगवंत आणि जे अवतार घेतला आहे त्याच्यामध्ये काय कारण असायला पाहिजे. तर विविध लोकांचे विविध कयास असू शकतात, पण कुंती महाराणी काय म्हणतात ते बघूया. ते सुद्धा आठवण करतायत, कारण कुंती महाराणी या अशा एकमेव व्यक्ती होत्या ज्या भगवंतांचे ज्यावेळी उखळ बंधन दिलं झाले त्यावेळी ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आता भगवंतांना ज्यावेळी ते प्रार्थना अर्पण करतात, भगवंत कुठे निघाले? द्वारकेला परत निघाले. कुरुक्षेत्राचं युद्ध संपन्न झालेलं आहे, आता सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु भगवंत जाण्यासाठी निघाले आणि आता कुंती महाराज त्यांना प्रार्थना अर्पण करतात. तर भागवतमध्ये खूप सुंदर प्रार्थना आहे. त्यामध्ये ते काय म्हणतायत? गोप्याददे त्वयकृता गसिदामताव या ते दशाशु कलिला जनसंभ्रमाक्षम
वक्त्रं निनेय भयभावनया स्थितस्य सा मां विमोहयति भय अपयत् विभेति. तर वर्णन करतायत गोकुळामध्ये झालेल्या त्या लीलेचं. कारण त्यांनी स्वतः बघितलं तर कशा प्रकारे कृष्ण ज्यांना यशोदामाईने बांधून ठेवलंय. अरे ज्यांना संपूर्ण विश्व कोणी बांधू शकत नाही त्यांना कोणी बांधलंय? यशोदा मातेने बांधलंय. आणि भगवंत घाबरलेले आहेत, रडतायत. आणि या ठिकाणी गुंथेमाने काय म्हणताय, असं नाही की तुम्ही नाटक करत होते, तुम्ही खरोखरच घाबरले होते, खरोखरच घाबरताय. आईच्या हातातली काठी बघून कोण घाबरतय? अरे ज्यांना मूर्तिमंत भय बघून थरथर कापतं ते स्वतः भगवंत यशोदामाच्या हातातल्या काठीला बघून घाबरत आहे. विलक्षण आहे. आणि मग शेवटी यशोदामा ती काठी फेकून देतात. विचार करतात की हा एवढा जर घाबरत असेल तर पुढे काय होणार, हा माझ्याजवळ येणारच नाही, म्हणून ती काठी फेकून देतात. पण म्हणतात नाही नाही, दंड तर दिलाच पाहिजे, कारण ते माझं कर्तव्य आहे. आणि मग बांधण्याचं ठरवतात. तर ह्या प्रसंगाचं वर्णन करतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, केचिदावृतं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये यदोहो प्रियसंभवाये मलयस्यैव चंदनम. तर म्हणतायत की कोणी म्हणेल की जे यदू महाराज होते त्यांची कीर्ती वाढवण्यासाठी तुम्ही यदू वंशामध्ये जन्म घेतला. ज्या प्रकारे मलय पर्वतामध्ये चंदनाचा जन्म होतो त्या प्रकारे यदू वंशामध्ये तुमचा जन्म झाला. पण तुमचं उद्देश काय असेल की यदू महाराजांची कीर्ती वाढावी, यासाठी तुम्ही यदू वंशामध्ये जन्म घेतला. तर काही जण असे म्हणतील की पुण्यवान राजाच्या कीर्तीसाठी अजन्म असलेले जे भगवंत आहे त्यांनी जन्म घेतला. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत, अपरे वसुदेवस्य देवक्याम याचितो भगा अजस्वम मत्स्य क्षेमाय वधाय सुरद्विषाम. काही लोक म्हणतील अरे वसुदेव आणि देवकी यांच्या ज्या प्रार्थना होत्या त्या ऐकून भगवंत आले. कोणी म्हणेल की नाही नाही, जे देवी देवता होते त्यांनी प्रार्थना अर्पण केल्या होत्या, त्यासाठी भगवंतांनी अवतार धारण केला. कोणी म्हणेल नाही नाही, भारावतार नायाने भुवना वैदोदधो सीदंत्या भूरी भारेन जातो हि आत्मभुवार्थित. काही जण म्हणतील अरे नाही, असं नाही, जी पृथ्वी होती ना तिला खूप भार झाला होता आणि म्हणून ज्यावेळी पृथ्वीमाता एक गायीच्या रूपामध्ये भगवंतांकडे गेल्या ब्रह्माजींसोबत, पृथ्वी देवींचं ते हाल बघून भगवंतांनी अवतार धारण केला. पुढे म्हणतायत, भवेस्मिन् क्लिश्यमानानां अविद्या काम कर्मभि श्रवणं स्मरणार्हानि करिष्यन्ति केचन. आणि काही जण म्हणतील की भौतिक कष्टांनी पीडित झालेले जे बद्धजीव आहेत त्यांना लाभान्वित करण्यासाठी, त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्रवण स्मरण पूजन अशा प्रकारच्या भक्तीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तुम्ही अवतीर्ण होता. तर खरा उद्देश काय आहे, भगवंत कशासाठी अवतीर्ण होत, हे इतर कारण सुद्धा असतील, परंतु मूळ उद्देश काय आहे, या भौतिक कष्टांनी पीडित झालेले आपल्यासारखे जे बद्धजीव आहेत यांना मुक्ती मिळावी म्हणून स्मरण पूजन श्रवण अशा भक्तीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी भगवंत येतात. बघा, कल्पना करता भगवंताने अशा प्रकारच्या लीला केल्या नसतात तर आपल्याला ऐकायसाठी काय राहिलं असतं, काही राहिलं नसतं. आपण फक्त या जगातल्या गोष्टीच ऐकत राहिलो असतो. ते ऐकल्यामुळे आपलं कसलंही भलं झालं नसतं. आणि मग हे ऐकून शेवटी म्हणतायत, शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति भीक्ष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः तयेव पश्यन्ति अचिरेण तावकं भवप्रवाहो परमं पदाम्बुजम्. आणि अशा प्रकारे जर का आपण भगवंतांच्या लीलांचं श्रवण केलं, त्यांचं स्मरण केलं तर काय लाभ होईल आपल्याला. तर कुंती महाराणी म्हणतायत, हे कृष्ण, जे सतत तुमच्या दिव्य चरित्रांचे श्रवण कीर्तन स्मरण करतात किंवा दुसऱ्यांना असे करताना पाहून आनंदित होतात. बघा, ही पण मोठी गोष्ट आहे, दुसऱ्यांना श्रवण करताना बघून आनंदी होतात.
ते निश्चितपणे तुमच्या चरण कमळांचे लवकर दर्शन करतात आणि जन्म मृत्यूचा हा प्रवाह थांबवतात. तर खूप विलक्षण गोष्ट आहे की केवळ इतरांना श्रवण कीर्तन करताना बघून देखील जर आपल्या मनावर आनंद झाला तरी सुद्धा त्याचं आपल्याला खूप मोठं फळ आहे. आणि अनुसया याचा एक अर्थ काय होतो की अशी व्यक्ती जिच्या मनामध्ये कुणाबद्दलही ईर्ष्या नाहीये. आणि तेव्हा कुठे अत्री जो तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, अशा प्रकारे अत्री अनुसया ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी कुठे भगवंत जन्म घेतात. तर अशा प्रकारे दत्तात्रय यांच्या जन्माची ह्या 2 कथा आपण आज ऐकल्या. आणि पुढे चालून हेच दत्तात्रय यांनी काय केलं, जे मोठमोठे राजे आहेत जसे प्रल्हाद महाराज आहेत, हयहया म्हणजेच कार्तिवीर्य अर्जुन नाव आपण ऐकलं असेल, तर यांना सुद्धा इच्छा झाली होती खूप काही गोष्टी मिळवण्याची, खूप यांची महत्वाकांक्षा होती. मग यांना कोणी सांगितलं की तुम्ही असं करा, दत्तात्रयांची उपासना करा. तर मग कार्तिवीर्य अर्जुन यांनी सुद्धा दत्तात्रय यांची उपासना केली. आणि ज्यावेळी भगवंत आले, भगवंतापासून यांनी वर मागून घेतला काय की मला 1000 बाहू पाहिजे. आणि मग तेव्हापासून यांचं नाव पडलं सहस्त्रबाहू अर्जुन. तर कार्तिकेय अर्जुन यांना सुद्धा दत्तात्रय यांनी वरदान दिलंय. पुढे चालून आपण 11 स्कंदामध्ये अजून बोलून येतं की अवधूत ब्राह्मण यदुराजाला भेटतात आणि त्यांना बघून यदुराजाला समजतं की हे कोणी साधारण व्यक्ती नाहीयेत म्हणून. जरी ते असे विचित्र अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काही नाहीये पण तरी सुद्धा ते समाधानी वाटतंय. आणि मग जाऊन त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही कोण आहे आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी कोणाकडून शिकला. मग त्यावेळी हे अवधूत ब्राह्मण बोलायला लागतात आणि मग ते 24 गुरूंचं वर्णन करतात. कशा प्रकारे या भौतिक सृष्टीमध्ये 24 ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या बघून मी बरंच काही शिकलो. आणि असं वर्णन आहे की ते अवधूत ब्राह्मण तेच दत्तात्रय देखील आहेत. अजून एक वर्णन येतं वाल्मिकी रामायणामध्ये, एकदा दत्तात्रय हे तपस्या करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांचं जे पवित्र जल असतं कमंडलूमध्ये ते दूषित होतं. कुणामुळे? रावणामुळे. तर त्यावेळी दत्तात्रय सुद्धा रावणाला शाप देतात की ज्या प्रकारे तू हे माझं पाणी दूषित केलेलं आहे कमंडलूचं, तुझं मुख सुद्धा दूषित करणार कोण? वानर. आणि लवकरच रामनवमी येते, प्रभूजींनी कथा करणार आहे 2 दिवस. आपलं सगळ्यांचं किती सौभाग्य आहे की 2 दिवस आपल्याला रामकथा ऐकायला मिळणार आहे. तर त्यावेळी एक छोटासा प्रसंग सांगतो की हा जो शाप होता दत्तात्रयाने दिलेला तो कसा खरा ठरला. तर ज्यावेळी संपूर्ण वानर सेना आता समुद्र प्रवास करून सेतू बांधण्यात आलेला आहे, संपूर्ण सेना आता इकडे आलेले आहे आणि तळ त्यांनी ठेवला आहे रावणाच्या महालासमोर. एका पर्वताच्या पायथ्याशी पूर्ण सेना थांबलेली आहे. तर एक विलक्षण घटना घडते. सकाळ झाल्यानंतर रावण त्याच्या महालाच्या गॅलरीमध्ये उभा राहून बघतोय की कुठे कुठे सैन्य आलंय, कोण कोण आहे, काय परिस्थिती आहे. तर त्यावेळी सुग्रीव पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा रावणाकडे बघतायत आणि त्यांना रावणाकडे बघून एवढा राग येतो की ह्या व्यक्तीमुळे आमचे जे भगवंत आहेत आराध्य त्यांना एवढा त्रास सहन करतात. त्यांनी कारण बघितलं होतं की 4 महिने ज्यावेळी किष्किंधाला भगवंत राहिले होते, पावसाळ्याचे दिवस असताना चातुर्मासाचा तो वेळ होता, त्यावेळी भगवंत तिथे राहिले होते. भगवंतांनी किती त्या ठिकाणी विरहामध्ये सीतामातेच्या, तर हे सगळं त्यांना माहिती होतं. त्यामुळे रावणाच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना इतका राग आला आणि काही विचार न करता सरळ सुग्रीवाने उडी मारली रावणाच्या खांद्यावर आणि तिथे लघुशंका केली त्याने आणि झटापटी झाली आणि तिथून लगेच सुग्रीव परत आले. आणि इकडे सगळे हक्काबक्का, सगळे वानर सैनिक म्हणतात की हे काय केलं यांनी. तर राम सुद्धा चिडले, म्हणतात अरे बाबा असं कसं करू शकतोस, तू सेनापती आहेस, तू राजा आहेस, तुला जर काही झालं असतं तर. मग भगवान सुग्रीव म्हणतात की भगवंत क्षमा करा,
माझा असं करण्याचा विचार नव्हता, परंतु त्या रावणाकडे ज्यावेळी मी बघितलं, मला एवढा राग आला की मला काही सुचलं नाही, आणि म्हणून मी अशा प्रकारचं कार्य केलं. तर हा दत्तात्रयांचाही शाप होता की तुझं सुद्धा मुख दूषित करतील. कोण करतील? वानर करतील. आणि अशा प्रकारे ते सत्य होतं. तर म्हणून जसं आपण बघितलं, कोणते माणूस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सांगतात की भगवंत येण्याची विविध कारण असू शकतात, पण मूळ कारण काय आहे? भक्तांना आदान प्रदान आणि आनंद देण्यासाठी. भगवंताचे जे भक्त आहेत त्यांच्या सोबत आदान प्रदान करणं हे मूळ कारण आहे. आणि आपण बघितलं कशा प्रकारे आपण जर कृष्णकथा ऐकली त्याचे सुद्धा फायदे आपण बघितले. 5 प्रकारचे फायदे आपण बघितलं. पहिला फायदा काय होता? आपल्या मनातील ज्या अशुद्धी आहेत त्या निघून जातील. दुसरा फायदा, या भौतिक जगातील ज्या गोष्टी आहेत ती ऐकण्याची जी रुची आहे ती हळूहळू कमी होत जाईल. तिसरा फायदा होता की आपल्याला भगवंतांबद्दल जी प्रेमय सेवा करण्याची वृत्ती आहे ती हळूहळू वाढत जाईल. चौथा फायदा काय होता? भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण होईल, जी आता नाहीये. आणि 5वा फायदा काय होता? भक्तांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापित होते, केवळ कृष्ण कथा ऐकल्या. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे नित्यम भागवत सेवया. म्हणून प्रभुपाद श्रवण या विषयावरती काय एवढा भर देतात? कारण त्याचे एवढे सगळे फायदे आहेत. प्रभुपादाने सगळ्यात जास्त प्रवचन कोणत्या श्लोकावर दिले असेल तर ते आहे 7.1, 7वा अध्याय, पहिला श्लोक, तत्शृणु. आणि त्या लेक्चरमध्ये प्रभुपाद एकच शब्द सारखा म्हणतात, जस्ट हिअर, फक्त ऐका, फक्त श्रवण करा. वारंवार तो शब्द पूर्ण लेक्चरमध्ये. प्रभुपादांची शैली आहे, प्रभुपादांनी एक शब्द पकडला की पूर्ण प्रवचनामध्ये प्रभुपाद तो शब्द वारंवार हे करत असतात, त्याच्यावर भर देत असतात. तर तत्शृणु, अरे फक्त ऐका ऐका ऐका. कारण ऐकलं त्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. येस मॅडम. समान पुत्र खूप महान व्यक्ती आहे. आणि शास्त्रांमध्ये असं ऐकल्यामुळं काहीच पात्रता नसताना सुद्धा आपल्याला असं वाटत होतं त्याच्यात नाही येते शुद्ध नाही. कशा प्रकारे आपण अवॉइड केलं पाहिजे, तर तो अपराध होतो ना आपल्याला. तर आता म्हणतात की हे जे व्यक्तिमत्व आहे जसे इंद्र आहे, तर सहज आपण अतिबद्दल हे चर्चा केली की ते शुद्ध भक्त नाही आहेत. तर बऱ्याच वेळा जे महान व्यक्तिमत्व आहेत भागवतमध्ये त्यांच्या हातून काही चुका घडताना आपण बघतो. तर कधी आपण असा गैरसमज करून घेऊ शकतो की अरे की ठीक आहे यांच्याकडनं चुका झालेल्या आहे, तर ते आपण कसं समजून घ्यायला पाहिजे. तर प्रभुपाद खूप सुंदर सांगतात. प्रभू म्हणतात की पहिली गोष्ट, अशा चुका घडण्याचं एक कारण काय असतं? पहिले म्हणजे भगवंत आपल्याला दाखवू इच्छितात अशा मोठमोठ्या लोकांच्या उदाहरणावरून की जर यांच्यासोबत असं घडवू शकतं तर आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत यांनी किती जपून राहायला पाहिजे, हे एक मूळ कारण असतं. आणि प्रभुपाद असे म्हणतात की ठीक आहे त्यांच्याकडनं चूक झाली असेल, परंतु त्यांच्या संपूर्ण जर आपण जीवन बघितलं तर जीवनामध्ये 1 किंवा 2 चुका असतात. आणि आपल्याकडे जर आपण बघितलं तर आपलं पूर्ण जीवन चुकांनी भरलेलं आहे. तर आपण तसं तुलना करणं खूप चुकीचं आहे की अरे यांच्याकडे पण चुका होतं म्हणजे हे पण नॉर्मल आहे आपल्यासारखे नाही. भगवंतांनी त्यांना ती सेवा दिली आहे. आपण म्हणतो इंद्राने चुका केल्या आहे, ठीक आहे इंद्रांकडे चुका झालेल्या आहे, परंतु तरीही भगवंतांची ती सेवा ते आज करतायत, अजूनही करतायत. आपल्याला कोणी सेवा दिली, आपण सेवा आले की कुठे पडायचं? प्रभूजी आले सेवा देणार, आता पडूया. बऱ्याच वेगळ्या माझ्यासोबत असं झालेलं आहे. तर खूप मोठी तफावत आहे.
तर भगवंतांचे खूप विश्वासू व्यक्ती आहेत ते, म्हणून तर त्यांना दिलंय ना ते डिपार्टमेंट सांभाळायला. असंच कोणाला देतील का? संपूर्ण विश्वाच डिपार्टमेंट त्यांना दिलंय. तर ते विश्वासू व्यक्तिमत्व आहे. ब्रह्माजींकडनं पण चुका झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्या एका चुकीमुळे त्यांचे जे इतर गुण आहेत, त्यांची जी सेवा आहे, त्याला आपण हे करू शकत नाही. तर प्रभुपादांचे एक डिसायपल होते, मुद्दाम त्यांचं नाव घेत नाही, तर यांनी खूप चांगली सेवा केली प्रभुपादांची. परंतु जसं मी म्हटलं की आपल्या मनामध्ये भरपूर अशुद्धी असतं. तर बरीच वर्ष सेवा केल्यानंतर यांच्याही मनामध्ये जी अशुद्धी ती पुन्हा एकदा वर आली. तर हे काय करायचे, काही दिवस भक्तांसोबत राहायचे, काही दिवस पुन्हा एकदा ज्यांचा जो जुनी संगती होती त्यांच्याकडे परत जायचे. परत काही दिवस तिकडे राहायचे, परत भक्तांकडे यायचे. आणि एक दिवस असा आला की यांची परिस्थिती खूप गंभीर होती, खूप शरीराने त्रासले होते, आजारी होते. तर प्रभुपादांना विचारण्यात आलं की यांचं काय होईल, की अशा प्रकारे यांची वागणूक आहे, एवढे वरिष्ठ भक्त असून देखील काय करताय, त्यांच्याकडून चुका घडत आहेत, नको त्या गोष्टी होत आहेत त्यांच्या हातून, तर यांची गती काय होईल. तर प्रभुपादांनी खूप सुंदर उत्तर दिलं. प्रभुपाद म्हटले की एकदा मी बघितलंय, ह्या व्यक्तीने वृंदावनामध्ये कृष्ण बलराम यांच्या समोर प्रामाणिकपणे प्रार्थना रडताना मी ह्या व्यक्तीला बघितलं. तर आपण काहीही काळजी करायला नाही पाहिजे, कारण भगवंतांसमोर एकदा मी या व्यक्तीला अशा परिस्थितीमध्ये बघितलंय. तर म्हणून तुम्ही काही काळजी करू नका, भगवंत निश्चितच यांची काळजी घेतील. तर प्रभुपाद सुद्धा जरी त्यांच्या श्रेयांकडनं चुका झाल्या तरी त्यांनी केलेली जी सेवा होती ती सेवा विसरली नाही. एकदा असेच एक शिष्य होते, त्यांच्याकडे मग खूप सुद्धा होत होत्या, आणि प्रभुपादांनी त्यांना म्हटलं तू तोंड दाखवू नको मला, निघून जायचो. नंतर भक्त गेले आणि प्रभुपादांना विचारलं, प्रभू तुम्ही खरंच त्यांना रिजेक्ट केलं का? प्रभुपादांनी काय उत्तर दिलं असेल? प्रभुपाद म्हणतात, नित्यानंद प्रभू खूप महान आहेत. ज्यावेळी प्रभुपादांचा जाण्याची वेळ होती या भौतिक जगातून, प्रभुपाद तमालकृष्ण गोस्वामींना जवळ बोलवतात आणि म्हणतात की अंगठी काढतात स्वतःची आणि म्हणतात ही अंगठी ना जॉर्ज हॅरिसन जे होते त्यांना देशील. तर प्रभुपाद विचार करा, काय कृतज्ञता असेल प्रभुपादांच्या हृदयामध्ये. शेवटच्या क्षणी व्यक्तीच्या मनामध्ये काय विचार असतात. प्रभुपाद विचार करतात की ह्या व्यक्तीने मला ज्यावेळी कृष्ण पुस्तक छापायचं होतं याने मला मदत केली, ज्यावेळी कोणीही मदत करायला तयार नव्हतं. सगळे पत्र पाठवले भारतामध्ये, सगळ्या त्यांच्या गुरुबंधूंना विनवणी केली, कोणीही मदत करायला तयार नाही. अशा परिस्थितीत याने मला मदत केली होती. तर प्रभुपाद ते आठवतायत आणि तमाल कृष्ण महाराजांना म्हणतायत की यांना दिसेल. तर भगवंत विसरत नाही. आताच मागेच नंदवाल प्रभूजींनी प्रेरणा फेस्टिवल घेतला मंदिरामध्ये, गोपीनाथ मंदिरामध्ये. तर शीर्षक होतं की ग्रॅटिट्यूड. कशा प्रकारे जर कृतज्ञतेची भावना असेल तर आपल्या मनामध्ये किती बदल होऊ शकतो आपल्या वागणुकीमध्ये. तर प्रभूजी एक सुंदर सांगत होते शेवटी की आपण तर कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, कारण आपण भरपूर भगवंतापासून मिळवलेलं आहे, जन्मापासून घेतच आलोय. परंतु भगवंतांनी पण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे का आपल्याप्रती? हे काय? पण तरी भगवंत तसं करतात. तर त्यासाठी प्रभूजींनी खूप सुंदर श्लोक सांगितला. सारथ्य पार्षद सेवन सौख्य दौत्य वीरासनानुगमनस्तवनं प्रणाम स्निग्धेषु पाण्डुषु जगत् प्रणितं च विष्णु भक्तिं करोति नृपती चरणारविंदे. तर ह्या श्लोकामध्ये काय काय गोष्टी केल्या भगवंतांनी पांडवांसाठी त्याचं वर्णन करत आहे. सारथ्य, सारथी बनले. पार्षद, सोबत
जिथे कुठे पांडव जायचे तिथे भगवंत सुद्धा जायचे. सारथ्य पार्षद सेवन, त्यांच्यासोबत जेवण पण केलंय भगवंताने, सख्य मैत्रीपूर्ण व्यवहार केलाय. असं म्हणतात यावेळी भगवंताचं आगमन व्हायचं. जे नकुल सहदेव होते भगवंतांच्या चरणांना स्पर्श करायचे, अर्जुनाला आलिंगन करायचे आणि दुश्मनाच्या पाया पडायचे. हे काय चाललंय? तर काय काय नाही केलं भगवंतांनी. सारथ्य पार्षद सेवन सख्य दौत्य वीरासन, भगवंत राखण करायचे. ज्यावेळी युद्ध चालायचं बाहेर राहून राखण करायचे. वॉचमन असतो ना, वॉचमन सर्व काम पण भगवंतांनी केलंय. वीरासनानुगमनम स्तवनम प्रणाम, स्तवन करायचे, प्रणाम करायचे. भगवंत असून एवढं सगळं करण्याची काय आवश्यकता आहे? परंतु उद्देश काय? भगवंत सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतायत. असा कोणता गुण होता पांडवांमध्ये? स्निग्धेषु पांडेषु जगत प्रणितम च विष्णू, संपूर्ण जगाला पांडवांच्या चरणामध्ये झुकवलं भगवंतांनी. का? स्निग्धेषु. एक गुण होता पांडवांकडे. स्निग्धेषु म्हणजे काय? भगवंतांच्या इच्छेनुसार चालण्याची तयारी. भगवंताने जसं म्हटलं तसं केलं. कधी भगवंतांना प्रश्न नाही विचारला की असं काम होतंय, असं तुम्ही काय करताय. नाही, भगवंतांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा. तर हे खूप मोठा गुण आहे की भगवंतांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समजून कार्य करणे. दुसरी वेगळी इच्छा नाहीच. काय काय सहन केलं पांडवांनी, पण कधी भगवंतांना प्रश्न नाही विचारला. द्रौपदी माझे 5 पुत्र युद्धामध्ये गेले, भगवंतांना प्रश्न नाही विचारला तुम्ही होते तरी सुद्धा हे झालं नाही. कोणती मातेने कधी प्रश्न नाही विचारला की तुम्ही असताना एवढं विशाल महाग्ने पुरुषार्थ दर्शना असत्सभाया वनवास कृष्णिता मृधे मृधे एक महान रथासो द्रोणसतश्चास्म हरे विरक्षिता. द्रौपदीचं वस्त्रण झालं, युद्ध झालं, उत्तरेवरती आक्रमण झालं, तरी सुद्धा एकदाही पांडवांच्या तोंडून शब्द निघाला नाही तुम्ही काय करताय. एवढा विश्वास आहे. तर म्हणून भगवंत सुद्धा अशा भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. तर म्हणून आपण असं कधी जे महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्या जीवनात थोडी चूक झाली असेल, परंतु तरी त्यांचा त्या चुकीमुळे गौरव कमी होत नाही. ओके, अजून कोणाला? येस माताजी. तुम्ही ते श्रवणाचे जे 5 फायदे सांगितले त्यामध्ये भक्तांमध्ये मैत्री वाढते. तर त्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअली जे श्रवण करतो तर ते जास्त बेटर की असं जेव्हा कलेक्टिव्हली श्रवण करतो. तर जेव्हाही आपल्याला जर पर्याय असेल तर आपण भक्तांसोबत एकत्र येऊनच श्रवण करणं जास्त श्रेष्ठकर आहे. त्याला पर्याय नाहीये. जो फायदा आपल्याला एकत्र येऊन श्रवण करण्यामध्ये मिळतो तो फायदा एकांतामध्ये आपण स्वतः फायदा मिळणार असं नाही की फायदा मिळणार नाही, परंतु एकत्र येऊन ऐकणं नेहमी श्रेयस्कर. कधी कधी असं होतं आपल्याकडे आता ऑनलाईन फॅसिलिटी असल्यामुळे आपण विचार करतो त्याचा एक दुष्परिणाम येतो. पहिले मंदिरात जायचं म्हटलं, क्लास ऐकायचा असेल तर स्वतःच जावं लागायचं. पण आता ऑनलाईन असल्यामुळे मनात विचार येतो की अरे ऑनलाईन तर आहेच ना, युट्यूब लावून देऊ, तेच महाराज आहेत, तेच बोलणार आहेत, तेच शब्द मी ऐकणार आहे. होईल, फायदा होईल, पण तो फायदा नाही होणार जो एकत्र येण्यामुळे होतो. चौपाटीला जे संपूर्ण महाराजांनी काँग्रेगेशन उभं केलंय त्याच्यामागे मूळ कारण काय? एकत्र येऊन श्रवण करायचं. आणि आता आपण एवढे सौभाग्यशाली नाही आहेत, पण एक वेळ अशी होती की 3-3 तास, 4-4 तास सकाळचं जे प्रवचन चालू व्हायचं संडे फेस्ट संध्याकाळचे 4 वाजेपर्यंत चालायचं. आणि मग शेवटी प्रसाद. एकत्र आहे आपले षडगोस्वामी पण काय करायचे,
एकत्र यायचे. राधा दामोदर मंदिरामध्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी श्रवण करायचे. आता तिथं स्वतः एक मोठे व्यक्ती आहेत, प्रत्यक्ष गोस्वामी आचार्य आहेत. ते तर म्हणू शकले असते की मला काय गरज आहे दुसऱ्यांसोबत जाऊन ऐकण्याची बसण्याची. नाही, महाराज स्वतः येऊन कधी कधी भागवतम क्लासमध्ये बसतात. एकत्र येण्यावरती जास्त भर दिला गेला. येस बरोबर. रामायण महाभारत म्हणजे त्याचं जर ऑप्शन असेल तर माझी तर आहे की नंद महाराजांचे 5 टाइम्स ऐकण्यामध्ये राहील. तर आपण गोस्वामी आपले रूपांतर संप्रदाय आणि मेजरली माधवी व्यक्तीला आय वॉज एक्सपेक्टिंग की गोपींचा इंटरॅक्शन किंवा लीला अशा तो येईल पुढे. तुम्ही तिथे सांगताना सांगितलं की नंद महाराजांचे 5 टाइम म्हणजे वाचलेलं सगळे गेलं. हा, तर पद्यावली जे आहे ना प्रभूजी, त्यामध्ये संकलन त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या श्लोकांचं. तर असं नाही की हे त्यांचं स्वतःच वैयक्तिक मत आहे, पण एका भक्त असे म्हणतात, जसं संग्रह आहे ना, म्हणजे कदाचित तो श्लोक दुसऱ्या कुठे पुराणामध्ये वर्णन केलेला असेल तर तिथून उचलून तो त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. किंवा जसं आपलं नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, त्यामध्ये पण जे श्लोक आहेत मध्ये ते पण इकडं तिकडं संकलित केलेले काही श्लोक आहेत. असं नाही की त्याचे रचयिता ते आहेत. कारण चैतन्य महाप्रभूंची आज्ञा काय होती, नाना शास्त्र विचार निपुण. तुम्ही संपूर्ण शास्त्रांचं अध्ययन करून जे सार आहे ते देण्यास प्रयत्न करा. तर आपापल्या भावनेने असं वाचलेलं जरी भावना आपण असेल तरी त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. प्रत्येकाचा एक हे असतो. कोणाला जसं हनुमानजींना सांगितलं, त्यांना दास्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. ते विचारच करू शकत नाही की भगवंतांना कोणी असं मैत्रीपूर्ण कसं काय वागवू शकतं. त्यांच्यासाठी अशक्य आहे ते. तसं काही लोकांचं वात्सल्य असतं, भगवंतांना ते वात्सल्य रूपानेच बघतात. जसं मदन मोहन जे होते सनातन गोस्वामींची विग्रह, त्यांच्याकडे येण्या अगोदर ते कोणाकडे होते, पुरुषोत्तम चौबे यांच्याकडे होते, बरोबर. तर तिथे भगवंतांना कशी वागणूक दिली जायची, मुलासारखी. घरातलंच एक छोटं मूल आहे असं वात्सल्य भाव. तर आपापली भावना आहे, परंतु त्यातल्या त्यात आपल्यासाठी सर्वात श्रेष्ठकर काय आहे, जेवेर स्वरूप होय कृष्णेरा नित्य. इथून सुरुवात आहे. मग पुढे तुम्ही बघा तुम्हाला काय किती मार्गक्रमण करायचं आहे, कुठे जायचं आहे, परंतु सुरुवात मात्र इथून झाली पाहिजे. त्याबद्दल काही विवाद नाही आहे. सेवा अगोदर. येस माताजी. कधी कधी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पण अजाणतेपणाने म्हणजे जाणून करून नाही पण अजाणतेपणाने या गोष्टी घडू शकतात. त्याची प्रतिक्रिया जर भक्ताला मिळू शकत काय त्याची reaction? प्रतिक्रिया मिळू शकते, तर आपण काय करायला पाहिजे, म्हणजे त्या भक्ताला पण समजणार नाही त्याच्यातून काही झालंय किंवा समोरच्याला काही त्रास झालाय किंवा ते दुखावले गेले. कधी कधी असं होऊ शकतं आजार आणि ज्या भक्तात पण झाले त्याच्याही लक्षात येणार नाही, समोरच्याला ते झाले. अशा वेळेस त्या भक्ताला काय प्रतिक्रिया त्याची मिळू शकते. तर अजाणतेपणे झालं असेल तर आपण त्याला काही करू शकत नाही. आता आपल्याला माहिती नाही आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर आपल्या यांच्यासोबत एक प्रसंग घडतो ना, रूप गोस्वामी सनातन गोस्वामी असतात, तुम्ही पण ऐकला असेल. तर ज्यावेळी भगवंत लीलेमध्ये मग्न आहेत, दर्शन करतायत भगवंताच्या लीलांचं आणि हसतायत ते, पण त्याच वेळी काय होतं, तिथून एक वैष्णव जात असतात. ते थोडे चालण्याचा त्यांना त्रास होतो, लंगडे असतात, ते अपंग असतात. तर त्या भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येतो की अरे कदाचित मला बघून तर हसले का काय. आणि काय होतं त्यामुळे लगेच यांचं जे ध्यान असतं भगवंता लीलावर, ते ध्यान भंग पावलं. यांना कळत नाही असं कसं झालं. मग भाऊंना विचारतात की असं घडलं माझ्यासोबत, याला काय करण्यात असलं पाहिजे, कोणाचं मन दुखवलं का, मग काय करायला पाहिजे. तू असं कर, एक मेजवानी आयोजित कर
आणि कोणते वैष्णव येत नाही ते बघ. जो वैष्णव आला नाही म्हणजे तो दुखावला गेलाय. मग त्यांना समजतं की हे वैष्णव आले नाहीत. मग जाऊन त्यांना सांगतो की असं नाही की मी तुमच्यावरती हसलो होतो म्हणून, मी भगवंतांच्या लीला बघत असताना तिथे काय चाललंय ते बघून हसलो मी, पण तुम्हाला बघून नाही हसलो. तर याच्यामध्ये आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, उद्देश आहे की आपण किती जाणीवपूर्वक असलं पाहिजे, किती सावधानपूर्वक असलं पाहिजे. आपल्या डिलिंग्स जे आहेत, वागणं ते किती विचारपूर्वक असलं पाहिजे. आपण सहजतेने नाही घेऊ शकत वैष्णवांना, जसं बाहेरच्या लोकांना आपण सहजतेने घेतो अरे ते, तसं आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि तेवढी जर आपण काळजी घेतली तर कदाचित असं होणार नाही. आणि जे अजाणतेपोटी झालंय त्याला आपण काय करणार, जे आपल्याला माहीतच नाही. जसं ज्यांना माहीत पडलं की ते वैष्णव गेले होते, तसं आपण करू शकतो आपल्याला माहीत पडलं तर. पण जर नाही माहीत पडलं, पण बेसिकली कलियुगाचे आपण जीव आहोत आणि भगवंत पण काही एवढे हे नाही आहेत. भगवंत खूप कृपाळू आहे. कमीत कमी आपण जाणीवपूर्वक नाही करायला पाहिजे. तेवढं जरी केलं ते खूप मोठी गोष्ट आहे की नाही. तर आपण तेवढं करू शकतो. जाणीवपूर्वक, सावधानपूर्वक भक्त वैष्णवांशी आपल्या व्यवहार आदान प्रदान असलं पाहिजे. ते केलं तरी खूप मोठी प्रगती झाली असं आपण म्हणायला पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्ही आपण म्हणतो ना की आपण सर्व त्यांचे पार्ट तर नक्की काय फरक स्वांश म्हणजे काय, स्वतः भगवंतांचे अंश आहे. जसं बलरामजी पहिले भगवंतांचे विस्तारित रूप आहेत, म्हणजे भगवंतच आहेत बेसिकली. परंतु आपली काय, आपण विभिन्न अंश आहोत. जसं शेक्तावेश अवतार आपण म्हणतो, तर शेक्तावेश अवतार हे काय आहेत, एक जीवात्माच आहेत, परंतु एका विशेष कार्यासाठी भगवंतांनी त्यांना शक्ती प्रदान केली. जसं भगवंतांनी शक्ती प्रदान केली, भक्ती शक्ती दिली नारदांना, आणि मग नारद मुनी जे काही करतायत हे कशामुळे, भगवंतांनी त्यांना भक्ती शक्ती प्रदर्शित करण्याची ते प्रदान केले, तेवढी शक्ती दिली. आपण बघतो पृथ्वी महाराजांना प्रजा पालनाची शक्ती प्रदान केली, आणि म्हणून त्यांचं कार्य त्या प्रकारे. तर अशा प्रकारे शक्तवेश अवतार आहेत ते. आपण कोण आहेत, आपण साधारण जीवात्मे आहोत, परंतु जे स्वअंश आहेत भगवंतांचे, स्वांश स्वतःचेच अंश आहेत. आपण पण जसं म्हणताय जीव ममय वंश जीव लोक जीवभूत सनातन, ममय वंश पण आहेत, परंतु आपण स्वांश नाही आहोत, आपण विभिन्न अंश आहोत. दोघांमध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि भगवंतांचे जे अवतार आहेत ते सुद्धा प्रत्येक अवतार शंस असेल असं नाही आहे. बऱ्याच वेळा जसं आपण सांगितलं की साधारण जीवात्म्याला सुद्धा भगवंत एम्पॉवर करतात, एखादी शक्ती प्रदान करतात, आणि त्यामुळे मग ते व्यक्ती खूप काही कार्य करतात. आणि त्याहीपेक्षा खालचा श्रीनाय विभूती, शक्तापेश अवतारांना जशी विशेष शक्ती त्यापेक्षा थोडी कमी शक्ती असं आपण म्हणू शकतो, त्यांना विभूती म्हटलं जातं. तेही भगवंतांचे एक आपण अवतार असं म्हणू शकतो, विभूती. तर दोन्ही कधी समान होऊ शकत नाही. आपण जरी अंश तरी आपण खूप प्रबोध म्हणतो ना, पार्ट अँड पार्सल, पार्ट आहोत मान्य आहे, परंतु स्वांश नाही आहे, विभिन्न अंश. दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. गुरु महाराज, हा नाही, गुरु महाराज मला असं म्हणजे मला याबद्दल कोणी कधी ऐकलं नाही, परंतु मला असं वाटेल की भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहे ते जीवात्मेच आहेत, परंतु भगवंतांनी त्यांना पाठवलंय. गुरूंना पण आपल्या भल्यासाठी पाठवतात. पण मला हे याबद्दल विचारावं लागेल, मी कधी असा प्रश्न ऐकला नव्हता. मी पण विचारून आपल्याला अजून सांगेल याबद्दल. हा, भगवंतांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. नाही, शक्ती हे वेगळं झालं. भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत,
ते अशा आपल्या तत्वामध्ये येत नाही. हम्म. तत्वामध्ये त्यांचं एक विशेष तत्व आहे. तत्व हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो, जसं जीवतत्व आहे, गुरुतत्व, पण आपण या तत्वामध्ये त्यांना घेऊ शकत नाही. गुरुतत्व इज डिफरंट, ते वेगळे आहेत. ओके, थँक्यू. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. हरे कृष्णा. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.